कॉन्सन्ट्रेशन वाढवायची कसे? कुठल्याही प्रकारचे औषध, पाणी किंवा कुठल्याही पद्धती ज्या खूप वेळ कन्झ्युम करतात, असा वेळ न घालवता अगदी सोप्या प्रोसेसनी ही पद्धत जी आम्हाला सत्संगमध्ये स्पिरिच्युअल पॅरेंट्सने सांगितली, त्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन, मनाची स्थिरता, श्वासावरचा बॅलन्स आणि बरंच काही हे आपल्याला देतं, जे आहे ध्यान. तर भरपूर प्रकारचे ध्यान तुम्ही ऐकले असाल, इवन दो करतही असाल. पण एक सोपी पद्धत आहे, जी सगळे ॲक्चुअली ऐकून आहेत, पण आपण त्याला सतत किमान एका जागेवर बसून नित्यनियमाने केल्यास त्याचा नक्की फायदा होतो. हे करून बघण्यासाठी ही प्रोसेस मी जी सांगत आहे आज, ते म्हणजे ओम ध्यान. ओमकार करणे. तर स्पिरिच्युअली, सायंटिफिकली स्पिरिच्युअल पॅरेंट्सने सांगितली, की ओम असं न म्हणता ओम असं उच्चारण करायचा. एकदा नक्की हा असा अनुभव घेऊन बघा. 5-6 मिनटं किंवा 5 वेळा निदान सुरुवात करा, की मोजून 5 वेळा तुम्ही म्हणायचं. म्हणजे कसं होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. शिवाय आपलं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे असते, की आपल्याला किमान 5 वेळा म्हणायचं आहे. सुरुवातच कॉन्सन्ट्रेशनची इथून होते आणि बघता-बघता आपल्याला ती प्रोसेस करत असताना इतकं छान वाटते, की व्यवस्थित एक जागा नेमायची, एक वेळ आणि त्याच वेळेला दररोज 5 मिनिटे मांडी घालून, ताठ बसून एक लंबा श्वास घ्यायचा आणि उ, म असं म्हणायचं. यामध्ये ओमकार म्हणजे उ, म म्हणत असताना उ हे दोन्ही शब्द जास्ती वेळ लंबा ओढत न्यायचा आणि म हा हळुवारपणे म्हणत जायचा. म्हणजे खऱ्या अर्थी ओमकार म्हणायचा असतो. जसे अ, अ, अशा पद्धतीत. धन्यवाद.